प्रॉपर इरेक्शन येत नाहीत आणि त्यांची प्रॉपर इंटिमेसी होत नाही आणि त्याच्यामुळे ते थोडेसे नाराज होतात, तर नक्कीच आपल्या इंडियाकडचा रक्तपुरवठा हा कमी होतो. कमी होतो. पण त्याच्या अगोदर तुम्ही काय करायला पाहिजे, ते जास्त महत्त्व देतात की तेव्हा त्यांना काही डिस्टर्बन्स नसतं किंवा त्यांना काही अडथळे येत नाही. नमस्कार मित्रांनो, आज मी 40 वर्षापासून प्रॅक्टिस करत आहे आणि 10 लाखांच्या वर रुग्णांना मी मार्गदर्शन केलेलं आहे माझ्या क्लिनिकद्वारा आणि माझ्या या व्हिडिओद्वारा. तर मित्रांनो, माझं जे ऑब्झर्वेशन असतं त्या मी माझे हे व्हिडिओ तुम्हाला मी बनवत असतो आणि तुमच्यासाठी आणत असतो. कारण की जेव्हा केव्हा माझ्याकडे पेशंट येतात आणि जेव्हा त्यांना मी हिस्ट्री विचारतो, तर त्यानुसार त्याच टॉपिकवर मी तुम्हाला व्हिडिओ देत असतो. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की बरीच लोक माझ्याकडे येतात आणि मी ऑब्झर्व केलं की 90% लोक हे जे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करतात किंवा इंटिमेट होतात हे रात्री 10-11च्या नंतरच होतात आणि ह्या वेळेला ते जास्त महत्त्व देतात की तेव्हा त्यांना काही डिस्टर्बन्स नसतं किंवा त्यांना काही अडथळे येत नाहीत, म्हणून 90% लोक हे रात्रीच करतात. पण रात्री जेव्हा केव्हा तुम्ही होत असाल त्याच्यापूर्वी तुम्ही काय काळजी घ्यायला पाहिजे त्याच विषयावर आज मी तुम्हाला थोडक्यात आणि सायंटिफिक इन्फॉर्मेशन या व्हिडिओद्वारा देण्याचा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो, मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून मी सातत्याने तुम्हाला मार्गदर्शन करीत आहे. खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त आपल्या मराठी बांधवांना शेअर पण करा. तर मित्रांनो, आजचा जो आपला विषय आहे की मॅक्झिमम लोक हे सेक्शुअल ॲक्टिव्हिटी किंवा इंटिमेट होताना रात्री करताना दिसून येतात. तर रात्री करायला काही हरकत नाही, तेव्हा आपल्याला अडथळे नसतात, मुलबाळ झोपलेले असतात, आपल्याला कोणी मित्र कोणी येत नाही, कोणी नॉकिंग करत नाही आणि त्याच्यामुळं आपल्याला इंटिमेट होताना कोणी डिस्टर्बन्स करत नाही आणि त्याच्यामुळं आपण ती वेळ निवडतो. पण त्याच्या अगोदर तुम्ही काय करायला पाहिजे हे मी आज तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे. की मित्रांनो, बरीच लोक काय करतात की 8-9 वाजता घरी येतात, नंतर मग जेवण करतात आणि जेवण केल्यानंतर बेडरूममध्ये जातात. बेडरूममध्ये काही टी व्ही बघतात किंवा काही लोक मोबाईलवर रील बघतात. तर याच्यामुळं काय होतं की जेव्हा तुम्ही रात्री 9, 9:30, 10ला जेवण केलं की तुमचं जे ब्लड फ्लो आहे तो पूर्ण डायजेस्टिव्ह सिस्टमला पूर्ण म्हणजे सप्लाय होतो आणि 1 ते 2 लिटर रक्त जे आहे आपलं डायजेशन करण्यासाठी एंगेज होऊन जातं. आणि त्याच्यामुळं त्याच्यानंतर तुम्ही जर सेक्शुअल ॲक्टिव्हिटी करायला जात असाल तर नक्कीच आपल्या इंडियाकडचा रक्तपुरवठा हा कमी होतो. मग आता रक्तपुरवठा कमी झाल्यामुळं बऱ्याच लोकांना रात्री बेडरूममध्ये करताना प्रॉपर इरेक्शन येत नाहीत आणि त्यांची प्रॉपर इंटिमेसी होत नाही आणि त्याच्यामुळे ते थोडेसे नाराज होतात किंवा काही औषधीच्या नादामध्ये किंवा काही बंधू लोकांच्या नादामध्ये लागून जातात. तर तसं न करता मी तुम्हाला ॲडवाईज करेल की तुम्ही होईपर्यंत संध्याकाळचं जेवण आहे हे 6-7च्या अगोदर करून घ्या, जेणेकरून एक 2 ते 3 तास 4 तास तुम्हाला तुमचं डायजेशनसाठी भेटतात आणि त्यामुळं तुमचं रक्त फ्री होऊन जातं आणि जेव्हा तुम्ही इंटिमेट करायला जाता तेव्हा नक्कीच तुम्हाला रक्तपुरवठा चांगला मिळतो. दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगेल की काही लोकांना जर पॉसिबल नसेल, काही बिझनेस करत असतील, काही प्रॅक्टिस करत असतील, तर 9 वाजता जर घरी जात असतील तर त्यांनी बिनधास्त 9 वाजता जेवण करायला पाहिजे. पण रात्रीचं जेवण मी तुम्हाला नेहमीच सांगत असतो की एकदम हलकं घ्या, पोट भरून बिलकुल जेवण नका करू. रात्री तुम्ही फक्त आपलं जेव्हा सकाळी ब्रेकफास्ट करतो त्याप्रमाणे जेवण करा आणि हलकं जेवण करून एक फास्ट अर्ध्या तासामध्ये तुम्ही फास्ट ब्रिक्स वॉकिंग करून या. एकदम घाम येईपर्यंत आणि तुमचं हार्ट रेट वाढेपर्यंत तुम्ही चांगलं म्हणजे वॉकिंग करून या, जेणेकरून तुमचं चांगलं कार्डिओ होऊन जाईल, डायजेस्टिव्ह सिस्टम पण चांगली राहील आणि तुमचं माइंड पण फ्रेश राहील. आणि त्याच्यामुळं काय होतं की जे तुम्हाला घाम निघतो तर आपले की जे शरीरातले टॉक्झिक पदार्थ किंवा वेस्ट पदार्थ असतात ते घामाद्वारे निघून जातात आणि तुम्हाला फ्रेश वाटतं. आणि त्यानंतर घरी येऊन चांगली आंघोळ वगैरे करून मोबाईल वगैरे स्विच ऑफ करून टी व्ही स्विच ऑफ करून मग तुम्ही जर इंटिमेट जात असाल तर नक्कीच तुम्हाला विदिन अ स्पॅन ऑफ 5 to 6 मंथ ही जर तुम्ही प्रॅक्टिस करत राहिलात तर नक्कीच तुमच्या इंटिमेट लाईफमध्ये तुम्हाला तुमच्या इरेक्शनमध्ये नक्कीच बदल दिसून येतात. तर हे छोट्या मोठ्या ट्रिक असतात, कारण याच्यामुळे तुमचं कार्डिओ पण होऊन जातं. तुम्हाला जर काही अँक्झायटी डिप्रेशन असेल तर फास्ट वॉकिंग करताना ते पण कमी होऊन जातं आणि त्याच्यामुळे चांगले डोपामिन हार्मोन्स वगैरे सिक्रेट होतात, ऑक्सिटोसिन हार्मोन्स सिक्रेट होतात आणि त्याच्यामुळे तुम्हाला फ्रेश पण वाटतं आणि
जर दोघांनी मिळून जर वॉकिंग केलं तर अतिउत्तम. काही तुमच्या गप्पा पण होऊन जातात, काही इरोटिक टॉक पण होऊन जातं आणि तो पण एक फोरप्लेचा पार्ट बनून रोज इंटिमेट होण्याच्या अगोदर अर्धा तास तुम्ही फास्ट दोघंही वॉकिंग जर करून आलात आणि त्याच्यानंतर तुम्ही आंघोळ करून जर इंटिमेट झालात तर नक्कीच तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये बदल तुम्हाला जाणून येतील, ही माझी खात्री आहे. तर मित्रांनो, असे छोटे मोठे बदल असतात, छोट्या मोठ्या गोष्टी असतात जे तुम्हाला कोणी सांगत नाही आणि ह्या गोष्टी औषधामुळं बिलकुल नीट होत नाहीत. औषधांची बऱ्याच वेळा लोकांना गरज पण नसते, कारण की हे मानसिक समस्या असतात. मानसिक समस्या ह्या प्रॉपर काउन्सिलिंगनेच चांगल्या आपण ट्रीट करू शकतो. कारण की आम्हाला काय करावं लागतं की जे की आम्ही तुमची हिस्ट्री घेतो आणि जे तुम्ही तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये चुका करत असता त्या चुका सुधारण्याचं कामच आमच्या काउन्सिलरचं असतं आणि तेच काम आम्ही आमच्या क्लिनिकद्वारा करीत असतो. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा आपल्या चुका आपल्याला दिसत नाही, तुम्हालाही माहीत आहे. तर जेव्हा केव्हा तुम्ही ॲज अ कपल आमच्याकडे येता तेव्हा आम्ही तुम्हाला जे प्रॉपरली ॲडवाईस करतो त्या ॲडवाईसवरूनच तुम्हाला तुमच्या लैंगिक आयुष्यामध्ये बदल घडवून आणू शकतात. तर मित्रांनो, अशाच छोट्या मोठ्या टिप्ससाठी किंवा ट्रिकसाठी किंवा नॉलेजसाठी नक्कीच माझे व्हिडिओला नक्की तुम्ही शेअर करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना, आले मराठी बांधवांना ह्या माझ्या व्हिडिओचा बेनिफिट झाला पाहिजे आणि छोट्या मोठ्या गोष्टी आपल्या लाईफमध्ये इम्प्रूव्ह करून त्यांचं सेक्च्युअल लाईफ कसं मजबूत आणि टिकाऊ होऊ शकतं याच्याबद्दल आपण नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. धन्यवाद मित्रांनो.